तसेच आमचे सुपुत्र पखवाज वाजवतात, दोघेही गायन करतात. आपल्याही मुलांना लहानपणापासून असे संस्कार लावा. पखवाज, गायन, हरिपाठ त्यांना थोडं का होईना, ज्ञानेश्वरीच्या दररोज 5 ओव्या का होईना महाराज वाचायला लावा. आजकाल जे बलात्कार घडतायत, आजकाल जे हे वाईट कृत्य मुलं करतात, तर त्यांना लहानपणापासून जर संस्कार दिले, कोणत्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाने असं वाईट वागावं? वाटतं का? कोणत्याच आईवडिलांना वाटत नाही. आज जो 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, ती 3 वर्षाची मुलगी किती चिमुकली असते, लहान असते. त्या मुलाच्या काय आईवडिलाला वाटलं असेल का आपल्या मुलाने जे कृत्य केलं ते बरोबर आहे का? नाही, त्या आईवडिलांच्या जीवाला आज खूप वाईट वाटत असेल. म्हणून माझी सगळ्या तरुण मंडळींना विनंती आहे की आपल्या आई आणि वडिलांसाठी कसं वागावं, तर 4 चौघात आई वडिलांची मान खाली झुकू नये. 4 चौघात आई वडिलांची मान खाली झुकू नये असं मुलीने वागावं. आणि समाजात वावरत असताना आपल्या वडिलांची मान समाजामध्ये खाली कधी झुकू नये आणि कोणासमोरही त्यांना हात पसरवण्याची वेळ येऊ नये असं मुलाने वागावं. एवढं जरी त्या आईवडिलांकरिता केलं ना महाराज, त्यांच्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.